नागपुरात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे। गुरुवारी नागपूरचं किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेलं। गुरुवारी 9.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं। तर विदर्भात गुरुवारी नागपूर जिल्हा सर्वात थंड जिल्हा राहिला। नागपुरात आता थंडीचा पूर्ण परिणाम दिसून येत आहे। वाऱ्याचा प्रभाव इतका आहे की आता नागपुरातील पारा 10 अंशाच्या खाली गेलाय। गुरुवारी नागपूरचं किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर सर्वात थंड जिल्हा आहे। थंडी एवढी आहे की सूर्य उगवल्यानंतरही नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। पुढील काही दिवस नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात थंडी अशीच राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय। गुरुवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात किमान तापमानात काहीशी वाढ झाली, तरी नागपुरात मात्र किंचित घट झाली। सध्या नागपुरातील तापमान सरासरीपेक्षा सुमारे 3 अंशांनी कमी नोंदवले जात आहे। या आठवड्यात सोमवारी आकाश निरभ्र झाल्यानंतर किमान तापमानात घसरण सुरू झाली। नागपूरच्या किमान तापमानात सध्या 3 दिवसात 9 अंशाची घट झाली आहे। गुरुवार हा या मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला। येणाऱ्या काही दिवसात थंडीचा प्रभाव वाढणार असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमान 13 अंशाच्या खाली पोहोचलंय। सध्या संपूर्ण राज्यात विदर्भ भाग हा सर्वात थंड असल्याची स्थिती आहे।